एका सामान्य मुलापासून थलपती बनण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार झाले. अनेक आले आणि गेले. पण काही कलाकार असे असतात जे फक्त पडद्यावरचे हिरो राहत नाहीत, तर लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनतात. विजय म्हणजे असाच एक कलाकार. लाखो चाहते त्याला प्रेमाने थलपती म्हणतात. पण हा थलपती बनण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आज ज्या विजयच्या एका चित्रपटासाठी थिएटरसमोर गर्दी उसळते, त्याच विजयला एकेकाळी लोकांनी नाकारलं होतं. त्याच्या आवाजावर टीका झाली, दिसण्यावर टीका झाली, अभिनयावरही टीका झाली. पण त्याने हार मानली नाही, कारण त्याला स्वतःवर विश्वास होता. विजयचा जन्म तामिळनाडूमध्ये एका साध्या कुटुंबात झाला. त्याचे वडील चित्रपट दिग्दर्शक होते आणि आई गायिका होती. घरात चित्रपटांचे वातावरण असल्यामुळे विजयलाही अभिनयाची आवड होती. पण स्टार किड असल्यामुळे यश आपोआप मिळालं असं अजिबात नव्हतं. लहानपणी विजय खूप शांत स्वभावाचा होता. तो कमी बोलायचा. शाळेत त्याचे फार मित्र नव्हते. अनेक वेळा तो एकटाच बसून स्वप्न पाहायचा. एक दिवस मी मोठा अभिनेता बनेन. काळ पुढे सरकत गेला. विजयने बालकलाकार म्हणून काम केलं, पण लोक त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. त्यानंतर त्याला मुख्य अभिनेता म्हणून संधी मिळाली. सुरुवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. समीक्षकांनी त्याची खिल्ली उडवली. काहींनी तर स्पष्ट सांगितलं, याच्यात हिरो शोधण्यासारखं किंवा हिरो होण्यासारखे काहीही नाही. एखादा दुसरा असता तर कदाचित इथे थांबला असता. पण विजय वेगळाच होता. त्याने प्रत्येक टीका मनावर घेतली, पण ती कमकुवतपणा न बनवता ताकद बनवली. तो दिवसरात्र मेहनत करू लागला. अभिनय सुधारण्यासाठी अभ्यास केला, नृत्याचा सराव केला, संवाद कसे बोलायचे, भावनांना पडद्यावर कसं जिवंत करायचं, यासाठी तो स्वतःवर सतत काम करत राहिला. हळूहळू लोकांना त्याच्यात बदल दिसू लागला. त्याचे चित्रपट युवकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. त्याच्या डान्स स्टेप्सची मुलं नक्कल करू लागली. त्याचे डायलॉग व्हायरल व्हायला लागले. आणि एक दिवस असा आला की विजय फक्त अभिनेता राहिला नाही, तो लोकांच्या भावना बनला. त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमी एक संदेश असायचा: गरिबांना मदत करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. त्यामुळे लोक त्याच्यावर फक्त अभिनेता म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणूनही प्रेम करू लागले. विजयच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा त्याच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं अपयश पाहिलं. सोशल मीडियावर ट्रोलिंग झाली, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा उभा राहिला. कारण त्याला माहीत होतं, अपयश कायमचं नसतं. त्याने आपल्या चाहत्यांनाही नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली, पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली. अनेक वेळा कुणालाही न सांगता समाजासाठी काम केलं. एकदा एका मुलाखतीत विजयला विचारलं गेलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? त्यावर तो हसत म्हणाला, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून मला स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा लागला. हे वाक्य लाखो लोकांसाठी प्रेरणा बनलं. आता विजय फक्त दक्षिण भारतातच नाही, तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. त्याचे चाहते त्याच्या वाढदिवशी रक्तदान शिबिरे आयोजित करतात, गरिबांना अन्न वाटतात, कारण त्यांनी आपल्या हिरोकडूनच ते शिकलं आहे. पण एवढं यश मिळूनही विजय आजही साधेपणाने जगतो. तो आपल्या कुटुंबाला वेळ देतो, चाहत्यांशी प्रेमाने बोलतो आणि जमिनीशी जोडलेला राहतो. त्याचा प्रवास आपल्याला एक मोठा धडा शिकवतो. जर लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्हाला कमी समजत असतील, तर थांबू नका, कारण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणताही सामान्य माणूस थलपती बनू शकतो. धन्यवाद.